हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावांनीही ओळखली जाते. यंदा 13 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते असा विश्वास आहे. चला तर मग जाणून घेऊया माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा पद्धती. गणेश जयंती 2024 तारीख. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला दुपारी 2:14 संपेल. उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती 13 फेब्रुवारीला येत आहे. गणेश जयंती 2024 शुभ मुहूर्त 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:42 पर्यंत आहे. शुभ योग. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धीसह साध्या आणि सिद्ध योग तयार होत आहेत. यातील सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:04 पासून ते दुपारी 12:35 पर्यंत आहे. चंद्रोदय वेळ 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:44 पासून ते 8:54 पर्यंत आणि 13 फेब्रुवारी रोजी 9:18 पासून ते रात्री 10:04 पर्यंत. गणेश जयंती का साजरी करतात? गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्दशीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी ढुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे 1.5 ते 5 दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. सर्वार्थ सिद्धी योग. पंचांगानुसार यावेळी गणेश जयंतीला शुभ असा सर्वार्थ सिद्धी योगासोबत साध्य आणि सिद्ध योग जुळून येत आहे. या योगामुळे गणेश जयंतीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:04 पासून ते दुपारी 12:35 पर्यंत आहे. अशी करा गणपतीची पूजा. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नानादीपासून निवृत्त व्हावे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करत व्रताचा संकल्प घ्या. आता गणपतीची आराधना सुरू करा. सर्वप्रथम पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरवून गणपतीचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. त्यानंतर पाण्याने अभिषेक करून वस्त्र, हार, फुले, दुर्वा, सिंदूर, हळद, अक्षदा इत्यादी गणेशाला अर्पण करावे. यानंतर बुंदीचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. यानंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा. गणेश मंत्र, गणेश चालिसा, गणेश स्तोत्र, गणेश चतुर्थी व्रत कथा पाठ करा. शेवटी आरती करून प्रसाद वाटप करा. गणेश उत्सव सर्वांचा आवडता सण आहे. पार्थिव गणेश पूजन करून 10 दिवस आपण गणेश पूजन मोठ्या भक्तिभावाने करतो. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती देवाचा जन्म झाला होता, त्यामुळे गणेश पूजन केले जाते. महाराष्ट्रात सुरू झाली पार्थिव गणेश पूजा. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेश उत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. तेव्हापासून गणेश उत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थी व्रत कथा. शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने आंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले. अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने आंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले, पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले
आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं. मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला. आपल्या मुलाचे शिर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शिर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शिर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शिर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती, कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शिरामुळे श्री गणेशाला गजमुख हे नाव पडलं. गणेश पूजनात धार्मिक महात्म्य तर आहेच, परंतु निसर्ग चक्र सुरळीत ठेवण्यासाठी आपला हातभार लागावा हेही या उत्सवाचे कारण आहे. माघ महिन्यातील गणेश पूजन. माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी करावयाचे गणेश पूजन भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या गणेश पूजनासारखेच असते. या दिवशी पाण्यात तेल घालून त्या पाण्याने स्नान करावयाचे असते. तसेच उपवास करायचा असतो. भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले जाते. त्यामुळे त्या गणेश पूजनातील गणेश मूर्ती ही मातीचीच असावी लागते. याला कारणही तसेच आहे, कारण या दिवसात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती एक प्रकारे पृथ्वीचीच पूजा असते. म्हणून मातीच्याच गणेश मूर्तीचे पूजन करायचे असते. माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तीची पूजा करावयाची असते. प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्व आणले जाते. आव्हान, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्र, पुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या 16 उपचारांनी पूजन करायचे असते. माघ महिन्यातील या गणेश पूजनात पत्री अर्पण न करता दुर्व अर्पण करतात. तसेच पुराणाच्या मोदकाऐवजी तीळ साखरेच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करावयाचा असतो. मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तर पूजा करून देवत्व काढून घेतले जाते. एक गोष्ट मात्र खूप महत्त्वाची, ती म्हणजे गणेश मूर्ती लहान असावी. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.